नितेश राणे आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात। आता तर त्यांनी थेट गर्भित इशारा दिलाय। नारायण राणेंना अटक केल्याची व्हिडिओ क्लिप माझ्या मोबाईलमध्ये अजूनही सेव्ह आहे, त्याचा बदला घेतल्यानंतरच ते डिलीट करेन असं नितेश राणेंनी म्हटलंय। साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा दोषांड मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या। एखाद्या चित्रपटातल्या डायलॉग प्रमाणे मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या या गर्भित इशाऱ्याची तुफान चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे सरकारमध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती, त्याचाच बदला घेण्याची भाषा आता नितेश राणेंनी केली आहे। नारायण राणे यांना अटक केलेल्या क्षणाची क्लिप आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे, त्याची परतफेड केल्याशिवाय ती क्लिप डिलीट करणार नाही असा इशाराच नितेश राणे यांनी दिलाय। साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा दोषांड मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। आणि वानखेडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने, तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय। कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या। नितेश राणेंनी इशारा दिलेला आहे मीडियाला की मी सगळ्यांचा हिसाब घेणार आहे। जे नितेश नारायण राणेंना अटक केला होता त्याचा व्हिडिओ आता डिलीट केलेला नाही, तसंच ठेवला आहे। कचऱ्याच्या प्रश्नाला आपण नंतर बोलू। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केली होती। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची आक्षेपार्ह भाषा नारायण राणेंनी वापरली होती। काहीच नाही, काय किती वर्ष आली देशाला हिरक महोत्सव काय मी असतो तर कानाखाली चढवले हे काय। त्यानंतर नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली होती। तत्कालीन केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। तर आपल्या वडिलांवर अन्याय झाल्याची नितेश राणेंची भावना आहे, त्यामुळे एक मुलगा म्हणून त्यांनी भावना व्यक्त केल्यात असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। हे बघा, आता त्यांच्या वडिलांचा हा विषय असल्यामुळे साहजिक प्रत्येकाला या गोष्टी वाटतात आणि त्यांच्यावर झालेला अन्याय आहे त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला त्यांना दिसतोय। त्यामुळे कोणी माझा मुलगाही कदाचित माझ्यावर काही अन्याय झाला तर तो तसाच फोटो ठेवेल। ठाकरे आणि राणेंमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत। आता ठाकरेंच्या कार्यकाळात झालेल्या अटकेची जुनी जखम राणेंच्या मनात ताजी असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय, त्यामुळे येत्या काळात यावरून आणखी संघर्ष तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।